राजकारणात बहुतेक आणखी काही दिवसांनी विचारधारा हा शब्द लुप्त झालेला दिसेल. जशा अनेक प्रजाती लुप्त होत आहेत तशा इतिहास जमा झालेला दिसेल. कारण राजकारणाचा वर्तमान इतका अविचारी झालाय की सामान्य माणसांची मती सुद्धा गुंग होतीये. अंबरनाथमध्ये आणि अकोटमध्ये युतीच्या चर्चेचा सगळा जो काही धुराळा खाली बसतोय तोच परळी आणि बीडमध्ये विचारांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहणारी हातमिळवणी पुन्हा समोर आली. शिवसेना एमआयएमची हातमिळवणी. शिवसेनेनं बदलली राजकीय खेळी. बीड आणि परळीमध्ये सत्तेसाठी विचारांना तिलांजली. परळी नगर परिषद निवडणुकीमध्ये झालेल्या युतीमुळे पालिका निवडणुकीच्या प्रचारात नव्या वादाला तोंड फुटलंय. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरूनच एकनाथ शिंदेंनी शिवसेनेमध्ये बंड केलं होतं. उद्धव ठाकरेंनी काँग्रेससोबत जाऊन शिवसेनेच्या हिंदुत्वाला तिलांजली दिल्याचा आरोप एकनाथ शिंदेंनी केला होता. पण आता त्याच शिवसेनेनं थेट ओवेसींच्या एमआयएम सोबत हातमिळवणी केली आहे. परळी नगर परिषदेची सत्ता काबीज करण्यासाठी ही नवी आघाडी केली आहे. परळी नगर परिषदेमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 16, शिंदेंच्या शिवसेनेचे 2, एमआयएमचा 1 आणि 4 अपक्षांना सोबत घेऊन गटनेता निवडलाय. तर दुसऱ्या बाजूला 7 नगरसेवक असलेला भाजप आणि 2 अपक्ष विरोधी गटात असणार आहेत. तर परळी पाठोपाठ बीड नगर परिषदेमध्येही राष्ट्रवादी काँग्रेस, शिंदेंची शिवसेना, एमआयएम आणि काँग्रेसनं शिव शाहू फुले आंबेडकर विकास आघाडी तयार केली आहे. बीड नगर परिषदेमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष आणि 19 नगरसेवक, शिंदेंची शिवसेना 3, एमआयएमचा 1 नगरसेवक आणि काँग्रेसचा 1 नगरसेवक आहे. बीड नगर परिषदेमध्ये 15 नगरसेवक असलेला भाजप विरोधी बाकावर असेल. परळीमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा ही निवडणुकीपूर्वीची युती होती. त्याप्रमाणे ज्या निवडणुकीच्या निकालानंतर भरघोस महायुतीला आम्हाला यश मिळालं, त्यामध्ये शिवसेनेच्या 2 जागा निवडून आलेल्या आहेत. मोठा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचा गटनेता असावा या हेतूने शिवसेनेने त्यांना पाठिंबा दिला आहे. त्यामध्ये एमआयएमचा शिवसेनेच्या युतीचा हा कुठे संबंधच येत नाही. या ठिकाणी काल गटनेता निवडीच्या वेळी एमआयएमच्या सदस्यांनी सभागृहामध्ये जनतेचे काम करण्यासाठी ते जर आमच्या सोबत आले असतील तर त्याच्यामध्ये ही युती केलेली नाही. त्यांनी सभागृहामध्ये जनतेचे प्रश्न सोडण्यासाठी ते त्या ठिकाणी आमच्या सोबत आलेले आहेत. छत्रपती संभाजीनगरात रशीद मामू यांच्या प्रवेशानंतर उद्धव ठाकरेंच्या पक्षाला सत्ताधारी भाजप, शिवसेनेकडून मामूचा पक्ष अशी संभावना केली जातीये. मात्र आता सत्तेसाठी एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि ओवेसींची एमआयएम एकत्र आल्यानं ठाकरेंच्या पक्षाला शिंदेंच्या शिवसेनेवर टीका करण्याची आयती संधी मिळाली आहे. एकनाथ शिंदेजी परळी नगरपालिकेमध्ये शिंदे गट, एमआयएम, राष्ट्रवादीची जी युती झाली आहे ती पाहून आता तुमच्या बंड आणि तत्वांच्या गप्पा कायमच्या थांबवा. राष्ट्रवादी नको नको म्हणता म्हणता आता तुम्ही थेट एमआयएम वासी झालात का? ज्यांच्यावर टीका करून सत्तेची पायरी चढलात, आज त्यांच्याशीच जमलं तुमचं? हीच का तुमची खरी वैचारिक भूमिका? परळीतल्या या नव्या सत्तेच्या संसाराचा चेहरा महाराष्ट्रानं पाहिलाय. ही नवी युती मुबारक, अशा खरपूस शब्दात अंबादास दानवेंनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. परळीमध्ये जो गट नगरसेवकाचा फॉर्मेशन केलेला आहे, एमआयएम, शिंदेचा गट आणि राष्ट्रवादी अजितदादाचा गट असा एकत्र आहे. ह्यात शिंदेंना राष्ट्रवादी चालत नव्हती, ती त्यांच्या मांडीला मांडी बसून होते. ह्या शिंदेचे लोक एमआयएम विषयी किंवा मुसलमानाविषयी बोलतात, हे त्यांच्याबरोबर सोबत आलेले. मला असं वाटतं दिखाऊपणा, ढोंगी धर्मवाद अशा पद्धतीनं शिंदे गट याच्यामध्ये निर्माण करू पाहतो, हे मी त्या परळीच्या माध्यमातून जनतेसमोर आणू. खरं तर शिवसेना नेते उठता बसता एमआयएमवर टीकेची संधी सोडत नाही. पण परळीमधील एमआयएमशी युतीमुळे शिंदेंच्या शिवसेनेची चांगलीच कोंडी झाली आहे. मग एमआयएम बरोबर बसतात, काँग्रेस बरोबर बसतात. त्यांना काँग्रेसचा प्रचंड राग तिटकारा होता शिंदेना किंवा भाजपला. मग आता तुम्ही भाजप काँग्रेस बरोबरही बसताय मांडीला मांडी लावून, आणि एमआयएमच्या लोकांनाही मांडीवर घेऊन बसताय. त्याच्यावरती उत्तर द्या ना. तुम्हाला आमचा त्रास यासाठी झाला की आमच्या सरकारमध्ये नवाब मलिक आहे, आम्ही हिंदुत्व सोडलं, आम्ही अमुक केलं, आम्ही काँग्रेस बरोबर बसणार नाही. बरं का? हे कोण म्हणत होतं? मिंदे म्हणत होतं.
पण परळीतच अशी अनैसर्गिक युती झाली आहे असं नाही. 2 दिवसांपूर्वी भाजपनं अंबरनाथ नगर परिषदेमध्ये काँग्रेसच्या नगरसेवकांना हाताशी धरत सत्ता काबीज केली होती. यावरून गहजब झाल्यानंतर काँग्रेससोबतची युती तोडण्यात आली. मात्र त्यानंतर थेट काँग्रेसच्या 12 नगरसेवकांना ऑपरेशन लोटस राबवत भाजपमध्ये घेत शिंदेंच्या शिवसेनेला कात्रजचा घाट दाखवण्यात आला. तर अकोल्याच्या अकोटमध्ये भाजप आणि MIMची युती झाली होती. मात्र या युतीचा गाजाबाजा झाल्यानंतर राजकीय सूत्र फिरली. खुद्द मुख्यमंत्र्यांनी जाहीर कानपिचक्या दिल्यानंतर अकोटमध्ये भाजपनं चूक सुधारली. बीड आणि परळीमध्ये MIM सोबत सत्तेसाठी हात मिळवणी केल्यानं शिवसेना बॅकफूटवर आली आहे. एमआयएमवर आमच्यासारखं कडवटपणे कोणीही बोलत नाही महाराष्ट्रात. तुमची सुद्धा हिंमत नाही. आणि म्हणून एमआयएम फमाम हे आम्हाला मताचे जोगे मागायला तुम्ही जातायत. संभाजीनगरमध्ये जे काही 12चे उभे केलेत ना तुम्ही 12, ते बघा. तुमचं हिंदुत्व कुठं चाललंय ते 12 उभे करून त्याच्याकडे लक्ष द्या. आम्ही कधी एमआयएम फमाम येत आमच्या कोसत दूर राहणार. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेचे नेते आक्रमक भूमिका घेताना दिसतात. मात्र सत्तेपुढं शहाणपण चालत नाही असं म्हटलं जातं. बीड आणि परळीतही तेच घडलं. अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं MIMशी गाठ बांधली आणि शिंदेंच्या शिवसेनेनं अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी युती केली. पर्यायानं राष्ट्रवादी, शिवसेना आणि MIM सोबत आले. पण त्यामुळे राजकीय वादळ उठलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.